मित्रांनो, तार लावायचे असल्यास ही सामग्री घेऊन यायची। सगळ्यात आधी आपण बांबू तोडून घेतले। मित्रांनो, जे मी 4 खांब सांगितले 6-6 फुटाचे, ते शेताच्या चारी बाजूने रोवून घ्यायचे खुटासारखे। बघा, ही क्लिप तुम्हाला बाजारात मिळून जाईल 3 का 4 रुपयाला। ती आणून बघा, ह्या प्रकारे आपल्या बांबूला अशी फिट करून घ्यायची, जेणेकरून ती हलणार नाही। दुसरी घ्यायची बघा, असं अटकावायचं तारीच्या। तार अटकावल्यानंतर तुम्ही बांबूला अशा प्रकारे पॅक करू शकता। मी जे लोखंडी पाईप सांगितले 4, ते 4 पाईप टेन्शन दिल्यानंतर हलत नाही, म्हणून मीच ते लावायचे सांगितले आहेत। मित्रांनो, ही क्लिप आपण तार आधी अडकवण्यासाठी वापरतो। हे बघा, अशा प्रकारे त्या क्लिपमध्ये तार अडकवून घ्यायचा आणि बांधून घ्यायचा अशा प्रकारे। बघा, तार बांधून घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे हा तार पांगवायला सुरुवात करायची। मित्रांनो, जेव्हा आपण तार पांगवतो त्यावेळेस हात आपला ढिला सोडायचा नाही। हात जर ढिला सोडला तर आपला तार जमा होऊन त्याला पीड पडू शकतो। म्हणून तार पांगवताना सरळ हाताने एकदम स्ट्रेट पकडायचा, तार ढिला होऊ द्यायचा नाही। अशा प्रकारे आणि ह्या क्लिपमध्ये ह्या प्रकारे अडकवून घ्यायचा। सविस्तर तुम्हाला पुढे दाखवतो कसं अडकवायचं आहे ते। खालची लाईन पूर्ण झाली, आता आपण वरची पहिली लाईन घेऊ। बघा, तर मित्रांनो, तुम्हाला कसा अडकवायचा त्यात दाखवतो। हे बघा, एकदा बघून घ्या। त्या क्लिपला 2 हुक असतात, एक वरतून एक खालून असतो। तर ह्या प्रकारे त्याला अडकवून घ्यायचा। बरोबर, या क्लिपांचे 2 काम असतात। ज्यावेळेस आपला झटका मशीन लावायचा असले त्यावेळेस हे पुरेपूर काम करतो, आणि नंतर जर लावायचं म्हटलं तर याचा एक दुसरा उपाय असा आहे की आपण 2 एकरची तार एकाच ठिकाणी बांधून आपण ओढू शकतो। खिडे लावल्यास ते आपल्याला ओढता येत नाही किंवा टाईट करता येत नाही। याद्वारे आपण ओढून पॅक करू शकतो। आणि सगळ्यात शेवटी हा तार असा पूर्णपणे पॅक ओढून त्या क्लिपमध्ये असा अडकवून घ्यायचा। तार एकदम ताट केल्यानंतर ह्या क्लिपमध्ये असा अडकवून घ्यायचा आणि त्याला जागेत तिथं पीळ मारून घ्यायचा, जेणेकरून तो हलणार नाही, टाईटचं टाईट राहील। आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो, पीळ मारल्यानंतर आपला सेंटरिंगचा तार असतो बारीक, तो त्या ताराला गुंडाळून घ्यायचा, जेणेकरून आपला जो तार आहे तो तार हलणार नाही। अशा प्रकारे मित्रांनो, आपण शेताला पूर्णपणे चौबाजूने हे तार लावलेत। एकदम कमी वेळेत हे काम होतं। बघा मित्रांनो, बघा, ह्या प्रकारे आपण अशी तार लावले, याने आपल्या शेतात डुक्कर किंवा रोई लवकर येत नाहीत। त्यांना धक्का जर लागला तेच बाजूला सारून जातात। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।